नमस्कार. माझं नाव विनीत नेवे. आम्ही डोंबिवलीत राहतो आणि आमच्याकडे एक इंडिपेंडंट गच्ची आहे आणि त्याच्यामुळे कधी-कधी लाईट बिल कमी करण्यासाठी म्हणून सोलार प्रोजेक्ट आम्हाला लावायचा होता. तर यावर्षी आम्ही तो प्रोजेक्ट हातात घेतला आणि आम्ही 5 किलोवॉटचं, जसं तुम्ही बघू शकता, आम्ही 5 किलोवॉटचं सोलार प्रोजेक्ट लावलेला आहे. याचा एक फायदा आम्हाला, आता हे लावून 1 महिना झाला आहे आणि पहिल्या महिन्यामध्ये आमचा फायदा आम्हाला असं जाणवलं की जे आपलं दर महिन्याचं कन्झम्पशन असतं त्याच्यापेक्षा जास्त युनिट आम्ही सोलारतून प्रोड्यूस करू शकलो आहे. हे केल्यामुळे आमचं वीज बिल झिरो झालं आहे. आता फक्त फिक्स चार्ज जो असतो तो दर महिन्याचा तेवढा येतो आणि याचा इन फ्युचर आम्हाला उपयोग होईल. हे करत असताना हे काम आम्ही डोंबिवलीमध्ये इंडस्ट्रीज म्हणून आहेत, सुनील डोंगरे, त्यांच्याकडून आम्ही हे काम करून घेतलं. त्यांनी आम्हाला हे रिजनेबल रेटमध्ये करून दिलं आहे. त्यांची टीम चांगली आहे, त्यांनी हे कामाची क्वालिटी चांगली आहे, टीम चांगली आहे आणि त्यांच्या ओव्हरऑल सर्व्हिसेसपासून आणि त्याच्यापासून आम्ही वी आर सॅटिस्फाईड. सो हा एक चांगला अनुभव आहे आतापर्यंतचा तरी. तर साधारणपणे उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपले पूर्ण सगळे AC चालू असतात तर दर महिन्याला साधारण 400 ते 450 युनिटपर्यंत आमचं कन्झम्पशन व्हायचं आणि जेव्हा AC नसतात तेव्हा महिन्याला 200-250 युनिट वगैरे इतकं आमचं कन्झम्पशन असतं. तर आता हे सोलार केल्यापासून हे सगळेचे सगळे युनिट्स आता आपले याच्यावर शिफ्ट झाले आहेत, सोलारवर शिफ्ट झालेत आणि जर आपण मॉनिटरी टर्म्समध्ये घ्यायचं म्हटलं तर साधारण उन्हाळ्यामध्ये आणि म्हणजे उन्हाळा आणि नॉन उन्हाळा असं मी त्याला क्लासिफाय करतो आहे. तर उन्हाळ्यामध्ये साधारण 4 ते 4,500पर्यंत बिल यायचं आणि इतर वेळेस जेव्हा आपले AC बंद असतात तेव्हा 2,000-2,500 बिल यायचंच. तर ते आता सगळंच्या सगळं सोलारवर शिफ्ट झालं आहे. तर जो जो वीज बिलाचा जो प्रश्न आहे तो वीज बिल आता झिरो झालं आहे. फक्त जे महिन्याचे फिक्स्ड चार्ज आहेत ते फक्त आता याच्यापुढे आम्हाला पे करावे लागतील. तर हे प्रोजेक्ट करत असताना आमच्या 2 रिक्वायरमेंट होत्या की आम्हाला गच्चीवर शेड पण बनवायचं होतं आणि मग आम्ही शेड बनवतोच आहे, तर मग त्याच्यासाठी म्हणून आम्ही सोलार पण लावलं. तर शेड बनवण्याचं काम पण त्यांनी खूप चांगलं केलं आहे. वरती जे आम्ही सोलार पॅनल लावले त्याच्यावर त्यांनी स्प्रिंकलर पण लावून दिले आहेत, जेणेकरून आपल्याला सोलार पॅनल हे नेहमी धुवावे लागतात. ते जर स्वच्छ असतील तरच तुम्हाला चांगला आउटपुट येईल, नाही ते येणार नाही. पण ते आपल्याला रोज पॉसिबल नसतं की आपण स्वतः जाऊ आणि ते करू. तर त्याच्यामुळे त्यांनी हे करत असताना स्प्रिंकलर सिस्टम लावलेली आहे. स्प्रिंकलर रोज सकाळी आपण एक 5 मिनिटासारखं लावलं तर पॅनल क्लीन होतात आणि जेणेकरून आपलं दिवसभराचं आउटपुट चांगलं येतं. तर प्लांट लावून आपल्याला आता 1.5 महिना झाला आहे साधारण आणि ह्या 1.5 महिन्यामध्ये त्यांनी इंडस्ट्रीच्या लोकांनी सुरुवातीला नियमित व्हिजिट दिल्या दर 2-3 दिवसांनी, फक्त हे चेक करायला की सगळं व्यवस्थित चाललं आहे की नाही चाललं आहे. त्यांनी ही सिस्टम वायफायवर इन्स्टॉल केलेली आहे. वायफाय केपेबल आहे, त्याच्यामुळे आपल्याला फोनवरच कळतं की आपल्या सिस्टम चालू आहे का बंद आहे. पण तरीसुद्धा ते रेग्युलर येत असतात, येऊन ते आपल्याला विचारत असतात की सगळं व्यवस्थित चाललं आहे की नाही.